हॅलो स्टुडंट, तुम्हाला मी एक मात्रा असलेले व्यंजन अक्षर शिकवत आहे, तर लक्ष द्या. मी ज्या प्रकारे रीडिंग करून दाखवते त्या प्रकारे रीडिंग करायची आहे तुम्हाला. त्याच्यामुळे शब्द वाचायला तुम्हाला मदत होईल. तर बघा, के, खे, गे, घे, चे, छे, जे, झे, पे, ठे, डे, ढे, ने, ते, थे, दे, धे, ने, पे, फे, बे, भे, मे, ए, रे, ले, वे, शे, शे, से, हे, रे, शे, त्रे, ने, श्रे. अशा प्रकारे तुम्हाला एच्या मात्राची रीडिंग करायची आहे, म्हणजेच एक मात्रा. आणि खालील शब्द दिलेले आहे, 2 अक्षरी शब्द, 3 अक्षरी शब्द, 4 अक्षरी शब्द. याची सुद्धा तुम्हाला रीडिंग करायची आहे. आणि खालील वाक्य वाचा, हे दिलेले आहे ते सुद्धा तुम्हाला वाचण्याची प्रॅक्टिस करायची आहे. तर लक्ष द्या. खेडे, केळे, म्हणजे ह्या सर्वाला आतापर्यंत झालेल्या आपल्या मात्रा लागलेल्या आहे आणि एच्या मात्राचे हे शब्द आहे. मासे, तेल, ठेप, देव, भेट, शेळी, खेड, फुले, देश, पेढे, टेबल, बेडूक, खेकडा, टेकडी, नेहरू, गणेश, रेशीम, कपडे, बेरीज, भेसळ, देऊळ, शेतकरी, केरसुनी, पेहराव, काळवेळ, देवपूजा, गुळवेल, पेशवाई, केळवण, ज्ञानदेव, देखरेख, लवशे, लवलेश. अशा प्रकारे हे शब्दाची प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला रीडिंगची. आणि खालील वाक्य बघा आता. केशव टेबल साफ कर, दिनेश 4 रुपये घे, रमेश पेढे विकत आण, गणेश पाढे पाठ कर, सुरेश देवाला नमन कर, शेतकरी शेतात जातात, मुले टेकडीवर चढली, शाळेची इमारत पहा. अशी तुम्हाला रीडिंग करता येईल जर मात्रा येईल तर. तर नेक्स्ट बघा, धडा 7 एचा अभ्यास. तर बघा, इथे जास्तीत जास्त एच्या मात्रा दिलेल्या आहे. हे केशवचे खेडे आहे. येथे सुमारे 500 घरे आहेत. एकदा पुरात हे खेडे वाहून गेले, पण ते लवकरच वसले. हे पडके घर गेनूचे, शेजारचे जुने पाटलाचे आहे. पाटलाने केळीची व पेरूची झाडे लावली आहेत. ती पहा. नेहरू शाळा, शाळेची इमारत सुरेख आहे. गावातील मुले या शाळेत जातात, आपले धडे शिकतात आणि ज्ञान मिळवतात. अशा प्रकारे तुम्हाला रीडिंग करून बघायची आहे. रीडिंग करून बघाल तेव्हाच तुम्हाला मराठी विषयाची रीडिंग करता येईल. फक्त लिहून नाही ठेवायचं, तर त्याची 3 ते 4 वेळा रीडिंग करायची आहे, म्हणजेच वाचन करायचं आहे. धन्यवाद.